What are the types of AM receiver? Two main types. Tuned radio receiver and super heterodyne receiver. Yes. Okay, good. So there are two main types of the AM receiver. First one, it is TRF receiver that we have started in the last lecture. Okay, so I will just write here. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? स्क्रीन दिसते? Yes, ma'am. आता आपल्याला पहिल्यांदा AM रिसिव्हर बघायचा आहे. AM रिसिव्हर त्याचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आणि त्याचे टाइप्स. ओके, तर दोन मेन टाइप आहेत AM रिसिव्हरचे. ते आपण बघूया आधी. पहिले two main types are there. First one, it is TRF. I will write short form. TRF stands for tuned radio frequency receiver, and second one, it is what? Super heterodyne receiver. Okay, so second it is super heterodyne receiver. आता ह्या super heterodyne मध्ये परत दोन सब टाइप्स आहेत, सिंगल कन्वर्जन and double conversion super heterodyne receiver, that we will see later. First, let us understand what is the difference between these two types of receivers, TRF and super heterodyne. Can anyone tell what is the difference? I think some points we have discussed in the last lecture. काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये सांगा मला. TRF रिसिव्हर मध्ये आणि सुपर हेटेरोडाइन रिसिव्हर मध्ये, व्हॉट इज द डिफरन्स between these two types of receivers? What is the basic difference between these two types of receivers? काय सांगा मला, आपण बघितला होता डिफरन्स. RF म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी. few points you remember that whatever is the modulating signal, तो कन्सेप्ट महत्वाचा आहे त्यामुळे मी रिपीट करते. बघा, मॉड्युलेशन मध्ये मॉड्युलेशन रिक्वायर्स टू सिग्नल्स. व्हॉट विच टू सिग्नल्स आर रिक्वायर्ड? मॉड्युलेटिंग आणि त्याच्यामध्ये कुठला सिग्नल ऍड करतो आपण? कॅरियर सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी ही कमी असते, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? ऑडिओ फ्रिक्वेन्सी, म्हणजे कमी रेंज मधली फ्रिक्वेन्सी. कॅरियरची फ्रिक्वेन्सी ही जास्त असते, त्यामुळे त्याला काय म्हणतो? RF फ्रिक्वेन्सी. सो व्हेनेवर देर इज मॉड्युलेटेड सिग्नल इज जनरेटेड, या दोन्हीचा आपण मॉड्युलेटेड सिग्नल जनरेट करतो, बरोबर आहे. मग मॉड्युलेटेड सिग्नलची फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे का जास्त असणार आहे? बेसिक कन्सेप्ट सांगा मला. मॉड्युलेटिंग म्हणजे बेस बँड किंवा इन्फॉर्मेशन सिग्नल, त्यात कॅरियर आपण ऍड केल्यावर आपल्याला मॉड्युलेटेड सिग्नल मिळतो. मग मॉड्युलेटेड सिग्नलची फ्रिक्वेन्सी कमी असेल का जास्त असेल? जास्त. So that is in RF range. That's why you remember, let it be AM or FM or any type of modulation, AM receiver ला येणारा आपला मेन इनपुट सिग्नल जो आहे, so whatever is the main input signal to this AM receiver, हा कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे? RF सिग्नल मध्ये फॉर्म मध्ये असणार आहे. म्हणजे हा मॉड्युलेशन करून ट्रान्समिट होणारा सिग्नल हा RF फॉर्म मधला ट्रान्समिट होतो. I will put here some dash dash. हा ट्रान्समिट केला आपण. कशा थ्रू ट्रान्समिट केलाय? ट्रान्समिटिंग अँटेना मधून हा ट्रान्समिट झाला. इट विल ट्रॅव्हल थ्रू द चॅनल, लेट इट बी एअर, वायर, वॉट एव्हर, बट हिअर इट इज ट्रॅव्हलिंग थ्रू द एअर. So this is the transmitter part, and when it is reaching to the receiver, first जो काही रिसिव्हरला सिग्नल मिळतो तो मिळतो रिसिव्हिंग अँटेनाला. पहिला ब्लॉक कुठला असतो रिसिव्हर मधला? अँटेना. आणि ह्या अँटेनाला मिळणारा सिग्नल हा ऑब्व्हियसली कुठल्या फॉर्म मधला असणार आहे? मॉड्युलेटेड असल्यामुळे तो RF फॉर्म मधला असणार आहे. पण हा RF सिग्नल आपल्याला कशामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे? आता हा मॉड्युलेटेड सिग्नल इथं मिळाला. I will write here whatever is the input of receiver that is in modulated form, means that is having high frequency. पण ह्या मॉड्युलेटर मधून आपल्याला कॅरियरचा इफेक्ट काढून टाकायचा आहे आणि आउटपुटला कुठला सिग्नल मिळवायचा आहे? फायनल सिग्नल जो असतो रिसिव्हरच्या आउटपुटला, दॅट इज ओरिजिनल सिग्नल और मॉड्युलेटिंग सिग्नल. म्हणजे बघा, मग इथं आलेला सिग्नल हा हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे, त्याला आपल्याला कशामध्ये कन्व्हर्ट करायचंय? लो फ्रिक्वेन्सी मध्ये. म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो? IF फॉर्म मध्ये आपल्याला ह्या सिग्नलला
कन्व्हर्ट करायचे. सो द मेन टास्क विच इज टू बी कॅरिड आउट इन दिस दॅट इज कन्व्हर्जन ऑफ हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल इंटू लो फ्रिक्वेन्सी सिग्नल. मग ह्याच्यावरून दोन टाईप पडलेले आहेत की जर आपण डायरेक्टली हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलचं लो फ्रिक्वेन्सी सिग्नल मध्ये कन्व्हर्जन केलं तर ते TRF रिसिव्हर मध्ये होतं. म्हणजे TRF आपण आता बघूया ब्लॉक डायग्राम तेव्हा तुम्हाला समजेल. फक्त इथं एवढं लक्षात घ्या की TRF मध्ये नो additional block is used for conversion of RF into IF. I am writing in short form. Just try to understand. ह्याच्यामध्ये ऍडिशनली कुठलाही ब्लॉक यूज केलेला नसतो RF चं कन्वर्जन IF मध्ये करण्यासाठी. कुठल्या रिसिव्हर मध्ये? TRF रिसिव्हर मध्ये. Whereas in super heterodyne receiver, if you see this additional block, it is used for conversion of RF into IF. आणि त्यामुळे इथं ह्याचा जो परफॉर्मन्स आहे त्या ब्लॉकला काय म्हणतो आपण? दॅट इज नथिंग बट मिक्सर. मिक्सर ब्लॉक तुम्ही ऐकला असेल, जो रिसिव्हर मध्ये यूज होतो. इट इज नॉट यूज्ड इन द ट्रान्समीटर मोस्टली. मिक्सर मध्ये ह्याचं कन्वर्जन होतं RF सिग्नलचं IF मध्ये. त्यामुळं जो परफॉर्मन्स पॅरामीटर असतो, जर आपण दोन्हीचे परफॉर्मन्स पॅरामीटर कम्पेअर केले तर कशाचं जास्त चांगलं असणार आहे सांगा मला? सुपर हेट्रोडाईनचा का TRF रिसिव्हरचा? इथं कुठलाही ऍडिशनल ब्लॉक नसतो RF चा IF मध्ये कन्वर्जन करण्यासाठी. डायरेक्ट RF सिग्नलचंच आपण डिटेक्टरला देऊन त्याचं कन्वर्जन करतो मॉड्युलेटिंग मध्ये. इथं आलेला RF सिग्नल हा डिमॉड्युलेटरला किंवा डिटेक्टरला द्यायच्या आधी पहिल्यांदा त्याचं IF मध्ये कन्वर्जन केलं जातं. अँड with the help of which block it is done? What is name of the block which is doing conversion of RF into IF? मिक्सर. मिक्सर. मग ह्या दोन्हीमध्ये कशाचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे सांगा मला? सुपर हेट्रोडायन रिसिव्हर. Super heterodyne receiver. So this is the main difference you first try to understand. Are you getting what is the main difference? If in oral Yes, it is asked, तुम्हाला प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन होणार आहे. तिथे ओरल मध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की ह्या दोन रिसिव्हर पैकी कुठल्याचा परफॉर्मन्स चांगला असतो, तर इट इज सुपर हेट्रोडाईन. And why? Because it is having the additional facility to convert the RF signal into IF form with the help of the mixer. Okay, that is the basic thing that you have to understand. Now we will see one by one how the TRF receiver works and how the super heterodyne receiver works. Okay. So this is the first type of receiver we have started. Tuned radio frequency receiver. तर एक्झाम मध्ये जर तुम्हाला फक्त AM रिसिव्हर एक्सप्लेन करा असा क्वेश्चन विचारला तर जस्ट यू हॅव टू राईट TRF. जस्ट यू हॅव टू राईट टू नेम्स, TRF अँड सुपर हेट्रोडाईन, अँड मोर फोकस यू कॅन गिव्ह ऑन एनी वन डिस्क्रिप्शन. कुठल्याही एका टाईपचं डिस्क्रिप्शन तुम्ही केलं तरी इथं चालू शकतं. ओके. सो TRF रिसिव्हर सी. फर्स्ट ब्लॉक इन द TRF रिसिव्हर. फर्स्ट सिग्नल कुठला असणार आहे TRF रिसिव्हरला? AM सिग्नल. AM सिग्नल इज गिवन ॲज इनपुट टू द TRF. आता ह्या AM ची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्यामुळे इथं काय लिहिलेलं आहे? RF. मग हा आलेला AM सिग्नल पहिल्यांदा RF एम्प्लिफायर 1 ला दिला जातो. ओके. So first this AM signal it is amplified by RF amplifier 1, then it is amplified by RF amplifier 2, then it is amplified by RF amplifier 3. So 3 times the RF signal is amplified. कुठल्या टाईपचा एम्प्लिफायर यूज केला इथं? RF एम्प्लिफायर. आणि RF एम्प्लिफायर मध्ये एम्प्लिफाय झाल्यानंतर इथला सिग्नल डिटेक्टरच्या इनपुटला सिग्नल कुठल्या फॉर्म मध्ये आहे? RF मध्ये का IF मध्ये? सांगा मला. RF मध्ये. येस, करेक्ट. डिटेक्टरच्या इनपुटला आलेला फॉर्म सिग्नलचा फॉर्म सुद्धा कुठला आहे? RF फॉर्म मध्ये आहे. दॅट RF फॉर्म signal it is given to the detector. And detectorचं काय फंक्शन आहे? So detector is giving or it is yes, it is converting the modulated signal in the form of modulating signal. आता आपल्याला दोन टाईपचे डिटेक्टर स्टडी करायचे आहेत इन डिटेल.
rectifier detector, diode detector, or it is called as envelope detector. How it works that we will see later. आता इथं TRF किंवा AM च्या रिसिव्हर मध्ये फक्त डिटेक्टर एवढाच ब्लॉक दिलेला आहे. ह्याचं इंटरनल फंक्शन कसं होतं ते आपण नंतर बघूया. पण इथं कुठला ब्लॉक ड्रॉ करायचा फक्त डिटेक्टरचा. डिटेक्टरचं आउटपुट कशाला दिलंय? व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ डिटेक्टर? डिटेक्टरचं इनपुट आहे एम्प्लिफाईड AM सिग्नल. मग डिटेक्टर काय करेल? इट विल डिमॉड्युलेट द AM सिग्नल. It will convert it in its original modulating signal form and then it is given to the audio amplifier for amplification purpose. म्हणजे हा RF होता इनपुटला, आउटपुटला काय आला IF फॉर्म. मग तो एम्प्लिफाय करण्यासाठी आपण ऑडिओ एम्प्लिफायर यूज करतो. And then output of audio amplifier is given to the power amplifier and then power amplifier is also doing amplification of the signal and then through loudspeaker that signal it is transmitted or it is received at the receiver. Okay, are you getting this? Yes. Are you getting or not? मैम पावर एम्प्लीफिकेशन कन्वर्ट करतो का? पॉवर एम्प्लिफिकेशन कन्वर्ट करत नाही. कन्वर्जन फक्त ह्या डिटेक्टर मध्ये होतं RF सिग्नलचं IF सिग्नल मध्ये. पण तो सिग्नल तसाच न ठेवता किंवा इथंच आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. But again to increase its efficiency, its capacity, it is amplified by audio amplifier and the power amplifier. आणि loudspeaker that is one just additional block used at the receiver. इथंच आपल्याला मेन आपला मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. त्याच्यावरती ऍडिशनल प्रोसेसिंग साठी ऑडिओ एम्प्लिफायर आणि पॉवर एम्प्लिफायर इथं यूज केलेले. ओके, सो दिस इज द basic working principle of TRF receiver. So here ganged tuning. So this is nothing but for tuning between the transmitter and receiver. So now the tuning is very important concept in the receiver. So what do you understand by tuning? रिसिव्हर मध्ये ट्युनिंग करावं लागतं आपल्याला. ओके, आपण जेव्हा रेडिओवरती वेगवेगळे चॅनल असतात or different stations are operating at that time also we are doing tuning. Tuning means what? What is the meaning of tuning process? Yes, good answer. काय ट्युनिंग करतो म्हणजे काय करतो आपण? फ्रिक्वेन्सी मॅच करतो. Yes, tuning means we are matching the frequency of receiver with the transmitter. मग ट्युनिंग ही रिसिव्हर मधली इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, कारण आपण ट्रान्समीटर मध्ये ट्युनिंग करू शकत नाही. रिसिव्हर मध्ये आपल्याला ट्युनिंग करावं लागतं. मीन्स वी आर डुईंग सिंक्रोनायझेशन. सिंपल वर्ड्स वी कॉल इट ॲज सिंक्रोनायझेशन. ट्रान्समीटर आणि रिसिव्हर मध्ये सिंक्रोनायझेशन करतो आपण, त्या प्रोसेसला ट्युनिंग म्हणतात. And for this tuning between the different amplifiers and transmitter and receiver, here ganged tuning capacitors are used. Okay, so this is the function of this TRF receiver. आता इथं डायरेक्ट डिटेक्टर मध्येच ह्या RF फ्रिक्वेन्सीचं IF मध्ये कन्वर्जन होते. डिटेक्टर व्यतिरिक्त इथं कुठला ब्लॉक दिसतो का तुम्हाला ज्याच्यामध्ये RF चं IF मध्ये कन्वर्जन होतंय? Are you getting any block or are you able to see any block? Is there any other block No, which is converting? No. So that's why that is the difference between the two types of receivers. Okay, so this is the first type of receiver. So we will see its description. Already I have explained. It is simple circuit used for AM reception. AM signal is given to the antenna. Through antenna, it is amplified by amplifier 1, amplifier 2, amplifier 3. These amplifiers are tuned to design the desired frequency band. The AM signal is demodulated by detector and given to audio amplifier, power amplifier
and finally it is given to the loudspeaker. So as it is not providing any conversion facility, the problems in this circuit are instability. Instability कशामुळे येते या सर्किटला बघा. This instability means it is opposite of the stability word. So this circuit is not providing more stability. The multiple stages of RF amplifiers are used. So the overall gain it is high. Overall gain ह्याचा काय असतो, जास्त amplifier use केल्यामुळं जास्त असतो. Because of this, undesirable oscillations are generated at high frequency, which makes receiver unstable. The multiple stages of RF amplifiers are used, so the overall gain is high, and because of this, undesirable oscillations are generated at high frequency, which makes the receiver unstable. याचा सिंपल अर्थ काय होतो की जास्त एम्प्लिफायर यूज केल्यामुळं मल्टिपल गेन्स आहेत तिथं. एम्प्लिफायर फर्स्ट एम्प्लिफायरचा गेन A1 असेल, सेकंडचा A2, थर्डचा A3, like that. As the multiple amplifiers are there, multiple gains are also there. So the circuit becomes unstable. That is the drawback. First, instability. Second, drawback is interference and distortion. It is more. So what is the meaning of interference? What is the meaning of interference? Yes, interference means what? Interference means what? हस्तक्षेप. The mixing between two signals or distortion. याच्यामध्ये interference and distortion जास्त असतं. Sometimes side bands are attenuated. ह्या demodulator मध्ये किंवा ह्या टाइपच्या रिसिव्हर मध्ये AM चं रिसेप्शन किंवा AM चं डिमॉड्युलेशन करताना साइड बँड काय होतात बऱ्याचदा अटेन्युएट होऊ शकतात. सो अटेन्युएशन मीन्स व्हॉट? Attenuation means what? What is the meaning of attenuation? Suppressing of signal. Suppressing or loss of the signal. साइड बँड ह्याच्यामध्ये अटेन्युएट होतात म्हणजे बऱ्याचदा साइड बँड तिथं सप्रेस होऊ शकतात किंवा साइड बँड इन्फॉर्मेशन मधला लॉस इथं होऊ शकतो. देन गेन ऑफ द सर्किट चेंजेस विथ ट्युनिंग. एम्प्लिफायर जास्त असल्यामुळे ह्याचा गेन सडनली इट कॅन बी चेंज अँड मोर एम्प्लिफायर स्टेजेस आर रिक्वायर्ड. RF चं IF मध्ये कन्वर्जन न केल्यामुळं number of amplifiers required in this stage are more, or number of amplifiers required in TRF receiver are more. Okay, so are you getting this? Drawbacks. So that's why to overcome these drawbacks, the next type of receiver it is used, that is known by the name as super heterodyne receiver. Okay, so are you clear with TRF receiver, all of you? What is the drawback of TRF receiver? Please give the answer. What is the drawback? Okay. IF amplifier or IF stage is not used in TRF receiver. Yes, yes. RF amplifierचा IF मध्ये कन्वर्जन करण्यासाठी ऍडिशनल कुठली स्टेज नसते. त्यामुळं इथं काय होतं, इनस्टॅबिलिटी असते ह्या सर्किट मध्ये. बिकॉज मोर नंबर ऑफ RF amplifiers are used and then that's why stability it is decreased. Distortion जास्त असतं. Interference and distortion is more. Side bands are attenuated. Gain of the circuit changes with tuning and more amplifier stages are required. So to remove these drawbacks, the next type of receiver it is used, which is called as super heterodyne receiver. And the main feature or main function of super heterodyne receiver, we can say that it is having the additional block apart from detector, which can convert the RF signal in the form of IF signal. RF सिग्नलचा IF मध्ये कन्वर्जन करण्यासाठी याच्यामध्ये एक ऍडिशनल ब्लॉक असतो
In that block, it is known by the name as mixer. Okay. So we will see the super heterodyne receiver block diagram first, and then we will read this description. बघा आता इथं बाय डिफॉल्ट पहिला इनपुट सिग्नल काय असणार आहे सुपर हेटेरोडाइन रिसीव्हरला सुद्धा. दिस इज द डायग्राम ऑफ सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर. सो व्हॉट विल बी द फर्स्ट इनपुट फॉर सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर? कुठलं इनपुट असणार आहे पहिलं? बेसिक Modulated signal. येस, AM मॉड्युलेटेड सिग्नल. पहिल्यांदा इथं AM मॉड्युलेटेड सिग्नल येतो. Antenna receives that AM modulated signal. That AM signal, it is amplified by RF stage amplifier. It is amplified by RF stage amplifier. Then it is given to the next block, which is known by the name as mixer. इथं मेन फक्त चेंज आहे तो लक्षात घ्या याच्यामध्ये. RF सिग्नल अँटिना कडे येतो पहिल्यांदा. RF signal is amplified by RF stage amplifier, and here also it is RF signal that is given to the mixer. इथं IF नको, here it should be RF. You just note down that. मिक्सरच्या इनपुटला कुठला सिग्नल आहे? RF, that is high frequency signal. That is given to the mixer. Another input for mixer, it is local oscillator. So now you might have heard that word local oscillator. काय असतं फंक्शन लोकल ऑसिलेटरचं? बऱ्याच सर्किट मध्ये आपण लोकल ऑसिलेटर यूज करतो. कशासाठी यूज करतो सांगा मला लोकल ऑसिलेटर? व्हॉट इज द बेसिक फंक्शन ऑफ लोकल ऑसिलेटर सर्किट? व्हॉट इज द बेसिक फंक्शन? As per our requirement, it generates the local frequency. Oscillator म्हणजे काय? It is used to produce the sine wave, or it is used to produce the oscillations. And based on our requirement, इथं बघा इथं एक फॉर्म्युला आहे वरती. हा जो RF सिग्नल ह्या मिक्सरच्या इनपुटला दिलेला आहे त्याची फ्रिक्वेन्सी ही इंडिकेट केली जाते FS ने. FS म्हणजे काय? RF सिग्नल फ्रिक्वेन्सी विच इज गिवन ॲट इनपुट ऑफ द मिक्सर. मिक्सरच्या आउटपुटला जी फ्रिक्वेन्सी मिळते दॅट इज FI, विच इज नोन बाय द नेम एज इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. And another frequency at the input of the mixer, it is provided by local oscillator. मग ही फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित असते, आउटपुटला किती पाहिजे आपल्याला ते माहित असतं. So based on our these two frequency ranges, we are adjusting frequency of the local oscillator, and relation between these three frequencies is given by FO is equal to FS plus FI. So I will write here. लक्षात घ्या. हा FS म्हणजे काय? कुठली फ्रिक्वेन्सी आहे पहिली? FS म्हणजे AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी. That is in which form? That is in the RF form. AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी ही RF फॉर्म मध्ये असते. It is given as input to the mixer. First, it is given as first input to the mixer. Okay. What is the second input to the mixer? What is second input to the mixer? सांगा मला काय असतं दुसरं इनपुट काय दिलेलं असतं मिक्सरला? फ्रॉम दिस डायग्राम यू टेल मी. एक इनपुट इथून दिले, दुसरं इनपुट कुठून दिले मिक्सरला आपण? वेदर what is another input to the mixer? Audumber? RF stage amplifier. आहे पहिला आहे तो हाच आहे RF स्टेज एम्प्लिफायर. म्हणजे हा AM सिग्नल हा एक इनपुट झाला मिक्सरला. मिक्सरचा आउटपुट काय आहे? इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. सो व्हॉट इज अनदर इनपुट गिवन टू दिस मिक्सर? Another input given to the mixer is nothing but local oscillator. From local Yes, correct. oscillator. This is local oscillator. So I will write here the FO, local oscillator ची frequency जी आहे that is noted by the word as FO. So that is local oscillator frequency. Local oscillator frequency. And the output frequency from this
Mixer, it is given by output frequency from mixer, or I can write output frequency of mixer. It is noted as intermediate frequency, which is noted by the symbol as Fi, or I will write here as intermediate frequency. मग fs ची व्हॅल्यू फिक्स असते. fi किती आहे, प्रत्येक AM रिसिव्हर साठी fi ची व्हॅल्यू पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी फिक्स असते. मग आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे, if ची व्हॅल्यू माहिती आहे. बेस्ड ऑन आवर रिक्वायरमेंट वी हॅव टू ऍडजस्ट द व्हॅल्यू ऑफ दिस लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी. आणि ह्या तीन फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन जे आहे, इट इज गिवन बाय द फॉर्म्युला ॲज FO is equal to Fs plus Fi. FO is given as Fs plus Fi. समजा आता ही 1 मेगाहर्ट्ज आहे त्या AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी, आणि AM ची इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी त्याची व्हॅल्यू स्टँडर्ड फिक्स असते, दॅट इज 455 किलोहर्ट्ज. सो दॅट ऑल्सो आय विल राईट स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ, ओके. So standard value of intermediate frequency for AM. In MCQ this question it is asked. What is the standard value of intermediate frequency for AM? So it is given by 455 kilohertz. 455 kilohertz ही AM ची frequency ची intermediate frequency ची standard value आहे. Okay. So if it is 455 kilohertz is expected at output, so you can put these values in this equation. FO is equal to Fs plus Fi. मग किती येईल बघा ह्या केस मध्ये FO ची व्हॅल्यू. सपोज आय से दॅट Fs is equal to 1 मेगाहर्ट्ज. AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे 1 मेगाहर्ट्ज, आणि IF फ्रिक्वेन्सी म्हणजे AM च्या स्टँडर्ड IF फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती आहे, 455 kilohertz. So you have to decide now how much should be the frequency of local oscillator. किती मग local oscillator ची frequency सांगा मला, कशी कॅल्क्युलेट करणार local oscillator ची frequency. Tell me what will be the value or what will be the method. FO is equal to Fs ची किती आहे 1 मेगाहर्ट्ज. 1 मेगाहर्ट्ज म्हणजे 1000 किलोहर्ट्ज प्लस 455 kilohertz. So what will be the its value? 1455 kilohertz. एवढी आपल्याला लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी तिथं जनरेट करावी लागेल. लोकल ऑसिलेटरचं फ्रिक्वेन्सी ऍडजस्टिंग आपल्या हातात असतं. दिस व्हॅल्यू इट इज फिक्स्ड and IF value for AM application is also fixed as 455 kilohertz. इथं जर आता आपली फॉर एक्झाम्पल इथली AM ची फ्रिक्वेन्सी बदलली है AM सिग्नलची, सपोज इट इज 2 मेगाहर्ट्ज, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी इन दॅट केस. किती येणार लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी सांगा मला त्या केस मध्ये. What will be frequency of local oscillator? ज्ञानेश्वरी. आवाज येतोय ना माझा? 2455. Yes. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण इथं की AM ची इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी, इंटरमिडिएटचा अर्थ होतो मधली रेंज. मग आपण जेव्हा IF फ्रिक्वेन्सी यूज करत नाही तेव्हा समजा आता आपल्या AM ची व्हॅल्यू आहे, म्हणजे AM सिग्नलची व्हॅल्यू म्हणजे काय, नथिंग बट Fs आपला 1 मेगाहर्ट्ज आहे, आणि सपोज मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे, मॉड्युलेटिंग म्हणजे FM ची फ्रिक्वेन्सी आहे सपोज 1 किलोहर्ट्ज. मग आता TRF रिसिव्हर मध्ये काय होईल, डायरेक्टली डिटेक्टरला काय करावं लागेल, 1 मेगाहर्ट्जचं कन्व्हर्जन 1 किलोहर्ट्ज मध्ये करावं लागेल. लक्षात घ्या दोन रिसिव्हर मध्ये काय डिफरन्स आहे. TRF रिसिव्हर मध्ये 1 मेगाहर्ट्जचं कन्व्हर्जन आपल्याला 1 किलोहर्ट्ज मध्ये करावं लागेल. दिस हॅपन्स इन विच टाइप ऑफ रिसिव्हर, TRF.
बट सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर मध्ये काय होतं, डायरेक्टली आपण त्या RFचं AM मध्ये कन्वर्जन न करता पहिल्यांदा ह्या 1 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचं कशामध्ये कन्वर्जन होईल, पहिलं कन्वर्जन काय असणार आहे, what will be the first conversion step in this, इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्जन होईल ना 1 मेगाहर्ट्झ, डायरेक्ट मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये कन्वर्जन न होता फर्स्ट दॅट इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी कन्वर्जन विल टेक प्लेस. म्हणजे 1 मेगाहर्ट्झ कन्वर्जन 455 किलोहर्ट्झ म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये हे कन्वर्जन होतं आणि नंतर ह्या IFचं कन्वर्जन काय होईल 1 किलोहर्ट्झ मध्ये केलं जातं. म्हणजे थोडक्यात इथं काय म्हणू शकतो आपण, डायरेक्ट कन्वर्जन होतं मॉड्युलेटेड इनटू मॉड्युलेटिंग, whereas here in super heterodyne receiver how the conversion takes place, you tell me. कन्सेप्ट लक्षात घ्या बरं का, so that you will be able to answer MCQs also and you will be able to answer the theoretical question also. सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर मध्ये काय होतं, what happens in super heterodyne receiver, डायरेक्टली RFचं IF मध्ये कन्वर्जन न होता कशा स्टेज मध्ये होतं ते, what are the two steps in this conversion? First in intermediate frequency and then in kilohertz. Yes, first it is converted in the range of intermediate frequency and then it is converted in the form of modulating signal. मग ह्या कन्वर्जन पेक्षा ही कन्वर्जन प्रोसेस सोपी आहे, त्यामुळे आपण सुपर हेट्रोडाइन रिसिव्हरचा परफॉर्मन्स जास्त चांगला आहे असं म्हणतो. ओके, सो अगेन सी द ब्लॉक डायग्राम. AM सिग्नल RF फ्रिक्वेन्सी आहे म्हणून पहिल्यांदा दिलाय तो RF स्टेज एम्प्लिफायरला. हा एम्प्लिफायर एम्प्लिफाय करतो this amplifier amplifies the AM signal FS, त्याची फ्रिक्वेन्सी असते FS ची. then it is given to the mixer. मिक्सर काय करतो, ह्या फ्रिक्वेन्सीची आणि लोकल ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीची प्रोसेसिंग करून आउटपुटला इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी सिग्नल जनरेट करतो. आपल्याला FI ची व्हॅल्यू किती आहे AM साठी, व्हॉट इज द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी फॉर AM, what is the standard value of IF frequency in AM receiver? किती आहे स्टँडर्ड व्हॅल्यू IF फ्रिक्वेन्सीची, 455 kilohertz. येस 455 किलोहर्ट्झ. म्हणजे ही आलेली 1 मेगाहर्ट्झ असू दे, 2 मेगाहर्ट्झ असू दे, 10 मेगाहर्ट्झ असू दे किंवा 1000 किलोहर्ट्झ असू दे, कितीही असू द्या, त्याला आपल्याला कुठल्या व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करावं लागतं AM रिसिव्हर मध्ये, 455 किलोहर्ट्झ. मग ही फिक्स आहे, ही फिक्स आहे, या दोन वरून आपल्याला ह्या लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी इथं ऍडजस्ट करावी लागते. आणि ह्या तीन फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन हे ह्या फॉर्म्युलाने दिलं जातं, FO is equal to FS plus FI. Okay, so this is the additional block which you have to understand. मग आता इथं मिळालेला सिग्नल हा इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे, त्यामुळे इथं FI लिहिलंय आणि टू एम्प्लिफाय द FI or to amplify the intermediate frequency we are using here IF amplifier. बघा आता इथं पहिल्या डायग्राम मध्ये इथं जे काय एम्प्लिफायर यूज केले होते ते सगळे कुठल्या टाइपचे होते, RF एम्प्लिफायर होते. इथं कुठेही इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीचा एम्प्लिफायर यूज केला नव्हता कारण इथं फ्रिक्वेन्सी कन्वर्जन झालंच नाही. पण इथं सुपर हेट्रोडाइन मध्ये फ्रिक्वेन्सी कन्वर्जन होते. वी आर कन्वर्टिंग द RF in the form of IF signal. That's why we are giving that output to the IF amplifier. So it is first amplified by IF amplifier. Still it is in AM form. So that's why it is given to the next block known by the name as detector. So what is the function of this detector circuit here? काय इथं डिटेक्टरचं फंक्शन सांगा मला. To decode the signal. Yes, to demodulate. Okay.
So to demodulate the signal from AM into modulating signal. त्यामुळे AM च्या डिटेक्टरच्या आउटपुटला बघा इथं मॉड्युलेटिंग सिग्नल दिलेला आहे. AM मधून कॅरियर काढून टाकतो. आपल्याला फक्त मॉड्युलेटिंग सिग्नल इथं डिटेक्टरच्या आउटपुटला मिळतो. And then again the output of this modulating signal is given to the audio and power amplifier, and then it is given to the loudspeaker. Okay, so what is the main difference? बाकी सगळं वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे. सुरुवातीचे ब्लॉक लास्ट ब्लॉक सेम आहेत. फक्त काय डिफरन्स आहे दोन रिसिव्हर मध्ये, TRF आणि सुपर हेटेरोडाइन रिसिव्हर मध्ये? Yes, what is the main difference in that two receivers? Please tell me. Super heterodyne performance is very high because additional block is added. Mixer convert RF signal into IF signal. Yes. And TRF receiver mixer block is not added. So here in TRF receiver there is no intermediate conversion. So directly RF is converted in the form of modulating signal. But here in super heterodyne receiver, this RF signal is first converted in the form of IF, and then it is converted in the form of modulating signal. Okay, so are you clear with this? Yes. Getting these two types of receivers? Yes, ma'am. Okay, so same description is given here. Super heterodyne receiver. The drawback of TRF receiver is overcome by addition of IF stage. In this receiver, high frequency RF signal is converted in the form of intermediate frequency. किती आहे AM साठी intermediate frequency 455 kilohertz. It is given to the RF stage amplifier device used for conversion. It uses the combination of mixer and local oscillator. ह्याच्यामुळे ती frequency change होते. One input is given as, or one signal is given to input, that is AM signal. आपला जो AM signal आहे आलेला तो मिक्सरला एक इनपुट म्हणून दिला जातो आणि दुसरे इनपुट काय आहे, लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी. आणि ह्या तीन सिग्नल मधलं जे रिलेशन आहे that is noted by this equation as FO is equal to FS plus FI. So based on our requirement of FS and FI, the local oscillator frequency is adjusted. The obtained RF signal is amplified by one IF amplifier and given to the detector. सेम इन्फॉर्मेशन बघा ते इथून जो आपण बघितला RF सिग्नल म्हणजे AM इथं दिला, दुसरा आहे लोकल ऑसिलेटर, याच्यावरून आपण FI ची व्हॅल्यू फिक्स केली 455 किलोहर्ट्ज. ही IF फ्रिक्वेन्सी आहे that is amplified by IF amplifier. Then it is given to the detector. Detector will do actual demodulation process. Then that modulating signal is amplified by audio and power amplifier, and then it is given to the loudspeaker. This is the functioning of super heterodyne receiver. So what are the advantages? It is easy for detector to convert the IF signal into modulating signal for, जसं मी तुम्हाला सांगितलं इथं की हे जर कंपेअर केलं 1 मेगाहर्ट्जचं 1 किलोहर्ट्ज मध्ये करणं सोपं आहे, 455 किलोहर्ट्ज 1 किलोहर्ट्ज मध्ये करणं सोपं आहे, सांगा मला. विच वन इज इझी? Super heterodyne. Yes, okay, super heterodyne receiver. Then काय advantages? हे कन्वर्जन सोपं आहे. Then selectivity of receiver, it is improved. Selectivity ह्याची increase होते and gain unstability is overcome. आपला TRF receiver मध्ये जे आपण disadvantages मध्ये बघितलं होतं की gain stability is not more, so that gain stability problem it is overcome in this type of the
amplifier, or in this type of the AM receiver, which is known by the name as super heterodyne AM receiver. Okay, so is it clear? Yes, is it clear? Yes, ma'am. Then next type of super heterodyne receiver आता जो आपण बघितला तो आहे सिंगल कन्वर्जन, बट इन डबल कन्वर्जन super heterodyne receiver, this conversion of RF into IF form it takes place 2 times. बाकी सगळे वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे, फक्त डबल कन्वर्जन सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर मध्ये काय होतं, इन दिस टाइप फ्रिक्वेन्सी कन्वर्जन टेक्स 2 times. It obtain IF signal is amplified by amplifier and its output is given to the mixer 2. So I will just show you this diagram. You just check, watch this diagram for 1 minute. बघा आता इथे ही डायग्राम काय दिसतंय तुम्हाला, सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर मध्ये आणि डबल सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर मध्ये डिफरन्स काय दिसतोय सांगा. Another two blocks, mixer and local oscillator. येस, सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर मध्ये मिक्सर ब्लॉक आहे. आपण जो पहिली डायग्राम बघितली ही त्याच्यामध्ये एकच मिक्सर यूज केला. अँड हिअर इफ यू सी, हा इनपुट सिग्नल अँटेनाला दिला RF स्टेज एम्प्लिफायर, दिस इज गिवन टू मिक्सर 1. FS1 आपण म्हणू शकतो ह्याला FS1, FO1, FI1 ही झाली पहिली इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. Then it is amplified by IF amplifier 1. Then again it is given to the mixer, and again by adjusting these two frequencies, the intermediate frequency it is again filtered. म्हणजे पहिल्यापेक्षा ह्याच्यामध्ये अजून जर अनवॉन्टेड काही कंपोनंट प्रेझेंट असतील तर हे 2 वेळा मिक्सर वापरल्यामुळे इथे जी इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी मिळते that is exactly of the value of 455 kilohertz. That's why the what we can say performance of the system किंवा IF सिग्नल मिळालेला सिंगल कन्वर्जन सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर मध्ये जास्ती कंपोनंट ही प्रेझेंट असू शकतात, पण इथे ड्युअल कन्वर्जन सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर मध्ये इथं मिळालेली इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ही ॲक्युरेट असते. देन द नेक्स्ट ब्लॉक्स आर सेम. दिस IF सिग्नल इज एम्प्लिफाइड बाय दिस IF एम्प्लिफायर, डिटेक्टर, ऑडिओ अँड पॉवर एम्प्लिफायर. सो अगेन दॅट डिमॉड्युलेटेड सिग्नल कुठं होतं, डिमॉड्युलेट डिटेक्टर मध्ये. डिटेक्टरचं आउटपुट कुठं दिलं जातं परत, ऑडिओ अँड पॉवर एम्प्लिफायर. अँड दिस लास्ट ब्लॉक यूज्ड इट इज द लाउडस्पीकर. Okay, so are you clear with this? Are you clear with these two types? Super heterodyne receiver, single conversion super heterodyne receiver and double conversion super heterodyne receiver. Please tell me the difference between two. काय डिफरन्स आहे सांगा दोन्ही मध्ये. What is the difference? Tell the difference between that. First oscillator mixer block and only one local oscillator frequency FO1 is added, and in double conversion for removing the additional impurities there is mixer 2 and local oscillator F2 frequency block is added. ओके, इथं डबल कन्वर्जन होतं त्यामुळे मिळणाऱ्या IF सिग्नलची क्वालिटी जास्त चांगली असते ॲज कम्पेअर्ड विथ द सिंगल सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर. त्यामुळे हे 3 टाईपचे रिसीव्हर आपण बघितले, TRF सिंगल कन्वर्जन सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर अँड डबल कन्वर्जन super heterodyne receiver. Okay, so these 3 types of AM receivers we have seen. So I hope all of you are clear with this. Then the next type
or next point in this chapter, it is परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेडिओ रिसिव्हर. आपण 3 टाईपचे रिसिव्हर बघितले आतापर्यंत, TRF, सुपर हेट्रोडाइन आणि म्हणजे सिंगल कन्वर्जन सुपर हेट्रोडाइन आणि डबल कन्वर्जन सुपर हेट्रोडाइन. या तिन्ही मध्ये काय अडचण? ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ दिस 3 टाइप्स ऑफ रिसिव्हर. आता या 3 मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर कशाचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे सांगा? डबल कन्वर्जन सुपर हेट्रोडाइन. Double conversion super heterodyne receiver. Yes. Okay. So here we are completing with all the types of the AM receiver. Now the next point, it is performance characteristics of radio receiver. So radio receiver, it is nothing but same as AM receiver. पुढचा पॉइंट कुठला बघायचा आपल्याला? Performance characteristics of AM receiver. Performance characteristics means what? ज्या characteristics वरून त्या डिव्हाइसचा परफॉर्मन्स आपण डिसाइड करू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज द परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो what are the performance characteristics of radio receiver that we will see? First one, it is selectivity. Second one, it is sensitivity. Sensitivity. Then fidelity. Fourth, it is image frequency rejection ratio. Fifth one, it is stability. Next, automatic gain control. Okay, ह्या 6 परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायच्या. किंवा बिफोर गोइंग टू दिस परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स इन डिटेल, यू जस्ट टेल मी काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असायला पाहिजेत AM रिसिव्हरच्या. पहिली मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय असली पाहिजे सांगा मला. आपण जे काही जनरल डिस्कशन केलंय आपल्या सिलेबस मध्ये, AM ट्रान्समीटरचं हे फंक्शन असतं, AM रिसिव्हरचं हे फंक्शन असतं, त्याच्यावरून मला सांगा की काय मेन परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे रेडिओ रिसिव्हरची, ज्याच्या जी कॅरेक्टरिस्टिक्स असली तर आपण त्याला चांगला रिसिव्हर आहे म्हणू शकतो. सांगा. काय मेन फंक्शन AM रिसिव्हरचं? Selecting desired range of frequency by rejecting all others. That is there. Yes. Then main parameter is to convert the modulated signal in the form of modulating signal. म्हणजे ज्या काही मॉड्युलेटिंग सिग्नलच्या इनिशियल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रिसिव्हरला मिळवलेल्या AM सिग्नलच्या कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा सेम पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, जो काही मॉड्युलेटिंग सिग्नल आपण ट्रान्समिट केलाय सेम मॉड्युलेटिंग सिग्नल आपल्याला रिसिव्हरला रिकव्हर करता यायला पाहिजे. त्या केसमध्ये काय म्हणू शकतो आपण, तो AM रिसिव्हर चांगल्या पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स आहे. ओके, दॅट इज मेन जस्ट जनरल थिंग टू डिस्कस. जो मॉड्युलेटिंग, समजा मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी 1 किलोहर्ट्ज आणि AM रिसिव्हरच्या आउटपुटला आपल्याला मिळाला 2 किलोहर्ट्ज, देन कॅन वी से इट इज गुड. मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी 1 किलोहर्ट्ज आहे आणि AM रिसिव्हरला जर आपल्याला आउटपुटला मिळाली 2 किलोहर्ट्ज, तर त्या केसमध्ये आपण तो AM रिसिव्हर चांगला आहे असं म्हणू शकतो का? कॅन वी से दॅट AM रिसिव्हर इज गुड? Yes. येस. जेवढी मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच इकडे मिळायला पाहिजे. 1 किलोहर्ट्ज असेल आणि रिसिव्हरला 2 किलोहर्ट्ज मिळाली तर दॅट इज नॉट गुड AM रिसिव्हर. त्यामुळं मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, ज्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी किंवा ज्या फ्रिक्वेन्सीचा सिग्नल तुम्ही ट्रान्समिट केलाय त्याच फ्रिक्वेन्सीचा सिग्नल आपल्याला रिसिव्हरला मिळायला पाहिजे. So other characteristics one by one we will see. First characteristics, performance characteristics of AM receiver is selectivity. So the name itself indicate selectivity चा अर्थ काय होतो, AM receiver must select signals of required frequency range and other frequency components should be rejected. ज्या फ्रिक्वेन्सीचे कंपोनंट त्यांनी सिलेक्ट करायला पाहिजेत तेच फ्रिक्वेन्सी कंपोनंट त्यांनी फक्त सिलेक्ट करायला पाहिजे. और व्हॉट वी कॅन से इन सिंपल वर्ड, जर आपल्याला असं एक्सपेक्टेड आहे की मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे 1 किलोहर्ट्ज आणि AM सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी आहे ट्रान्समिट केलेल्या दॅट इज 1 मेगाहर्ट्ज,
तर त्या पर्टिक्युलर रेंज मधलेच सिग्नल AM रिसिव्हरनी सिलेक्ट करायला पाहिजेत. अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यावरती जर 2 मेगाहर्ट्झ झाले 3 मेगाहर्ट्झ झाले तर दॅट सिग्नल शुड बी रिजेक्टेड बाय दॅट AM रिसिव्हर. आपल्याला जो एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी रेंजचा सिग्नल आहे तोच सिग्नल AM रिसिव्हरनी सिलेक्ट करायला पाहिजे. दॅट इज द meaning of this first feature, selectivity. So I will read it once again. AM receiver must select signals of required frequency range and other frequency components should be rejected. That is the meaning of this selectivity, or we can say the ability of receiver to select expected frequency component. It is called as the selectivity, and it is mainly related with the इनिशियल स्टेज. ओके, सो आपल्या AM रिसिव्हर मध्ये हा जो फर्स्ट ब्लॉक असतो इथंच हा सिलेक्टिव्हिटी हा पॅरामीटर मोस्टली रिलेटेड आहे. इथं जर 10 मेगाहर्ट्झ झाले 15 मेगाहर्ट्झ झाले तर त्यांनी सिलेक्ट नाही करायला पाहिजे. आपल्या AM ची फ्रिक्वेन्सी जर 1 मेगाहर्ट्झ असेल तर त्या रिसिव्हरने कुठल्या फ्रिक्वेन्सीचा सिग्नल फक्त इथं सिलेक्ट करायला पाहिजे, 1 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा सिग्नल इथं सिलेक्ट करायला पाहिजे. ओके, सो that is the meaning of the first characteristics, selectivity. Then next it is sensitivity. हे थोडेफार सेम आहेत एकमेकांशी. सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय की सिलेक्ट करायला पाहिजे. सेन्सिटिव्हिटी मीन्स व्हॉट? इट इज डिफाइंड ॲज ॲबिलिटी ऑफ रिसिव्हर टू वर्क फॉर एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी सिग्नल्स. आता एखादा डिव्हाइस सेन्सिटिव्ह आहे असं आपण कधी म्हणतो? जेव्हा तो कुठल्याही रेंज जी आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्याला तो इमिजिएटली रिस्पॉन्ड करतो किंवा इमिजिएटली ऍक्सेप्ट करतो, देन दॅट इज कॉल्ड ॲज द सेन्सिटिव्हिटी. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यूला इमिजिएटली ऍक्सेप्ट करणे, दॅट फीचर इट इज कॉल्ड ॲज द सेन्सिटिव्हिटी. ओके, सो दिस टू परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स वी हॅव सीन टुडे. सो आर यू क्लिअर विथ दिस टू? थोडंफार सेम आहे याचा अर्थ. जर ह्याच्यावर मल्टिपल सिग्नल्स पडले तर त्यांनी इमिजिएटली कुठला सिग्नल ऍक्सेप्ट करायला पाहिजे, जो आपल्याला रिक्वायर्ड आहे तो. त्याला म्हणतो आपण सेन्सिटिव्ह. म्हणजे आपण थोडक्यात एखादा डिव्हाइस केस सम सॉफ्टवेअर्स वी से दोज आर केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह मीन्स इफ इट इज अप्पर केस लोअर केस, त्याच्यामुळे त्याला फरक पडतो. आणि सेन्सिटिव्हिटी ऑफ डिव्हाइस म्हणजे काय? ज्या फ्रिक्वेन्सी रेंज त्याला एक्सपेक्टेड आहे त्या फ्रिक्वेन्सी रेंजचा सिग्नल जर त्याच्यावरती पडला रिसिव्हर वरती, समजा 1 मेगाहर्ट्झ हा ट्रान्समिटेड सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे आणि रिसिव्हर वरती एका वेळेस 1 मेगाहर्ट्झ पडला, 2 मेगाहर्ट्झ पडला, 3 मेगाहर्ट्झ पडला, तर त्यांनी इमिजिएटली पटकन कुठला सिग्नल ऍब्सॉर्ब करायला पाहिजे? तिथं 1 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा सिग्नल. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? दॅट डिव्हाइस इट इज सेन्सिटिव्ह टू दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी range. That is the second characteristics, sensitivity. So these two performance characteristics we have seen today. Remaining we will see in the next lecture. Before the next lecture, I request all of you to go through the next notes so that whatever are the next points that you will understand. Okay, so is there any problem? Are you clear with whatever we have seen today? काय काय बघितलं आपण सांगा मला शॉर्टली 1 मिनिटात, then we will stop.